शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण तर महाराज हे मात्र त्या माडीचा पाया आहे आपला समाज शूद्र म्हणजे ज्यांना काय सांगत नव्हतं की हे वाचायचं नाही ऐकायचं नाही पूर्वीच्या काळात पुस्तकांतर कानात शिसवलं जात होतं परंतु महाराज या ज्ञानेश्वर महाराजांना 18व्या अध्यायामध्ये सगळ्याला अधिकार दिला सकळ अशी येते आहे अधिकार मग भक्ती करण्याचा अधिकार दिला तर ही शूद्र विष्णूच्या पायापासून जन्माला आलेला समाज आहे म्हणून महाराज बागलकोट जिल्ह्याला त्या 5 जणांच्या आईने नवस केले दिला माझ्या मुलाला कुठल्याही एक मुलगा होती तुला बळी दे असं नवस केलेला असायला बाबा आता कळा तुला 5 बकरीचा आवड कापतो तो काय होतं तिने काय मागितलं भोळ्याचा बाबा पहिले झालेले मूल तुला बळी दे असं करता करता काय प्रकार घडला होता पहिल्या गामेघे या मुलाला पहिल्या गामेघे या जगाला मुलगा बळी दिला त्या देवीला आणि जोड म्हणून आणि कुठलं तरी मुलानं कापलं आणि पुन्हा या 5 भावांचा विस्तार पुन्हा अजून वाढला असायला बाबा आणि तिथून पुढं कर्नाटक आलमट्टी डॅमपाशी पुन्हा तिथलं स्थलांतर झाले तिथं त्यांनी देवी अजून छानपीक केलं तिथनं असं छानपीक केलं करायला आणि तिथं सुद्धा मात्र शिपाई सरकारी मारून पेवाट टाकायला तिथनं स्थलांतर झाली तिथनं निघून कुठे यायला त्यांनी नवस होतं की मुलगी झाली का ते हरकायची पैसे पूर्वीच्या काळात मूल्य ठेवाय पैसे द्यायची
म्हणून मुलगा नको म्हणायची म्हणून निळ्या कोळीला कमी आहे कोळीच कमी आहे पहा म्हणजे कमी पडत होतो रोजगार करायची काही गरज आहे का तर मला सांगा
तहसीलदार प्रांत ऑफिसला आणि एक ग्रंथालय पुरवायचं. इतर ठिकाणी हाटकर म्हणजे कुठली जात नव्हती, कारण का ह्यांना कमी पडलं नाही आणि फिरायची काय गरज नाही. तर अलीकडच्या काळात त्यामध्ये 19व्या शतकापासून आपला समाज कुठेतरी या शिक्षणामुळं आणि या शिक्षणाच्या बेसमुळं बाहेर पडला आणि नंतर महापौर झाला. आपल्याला आता बरीच लोक म्हणजे जन्माला आली आणि शिकली पुढे गेली अजून उभा होती आणि ह्याने आपल्याला एकदा संघटित होऊन आणि ह्याने आपल्या समाजाचा संपूर्ण काय असं ते कारभार देवस्थानचा असो, समाजाचा असो, मेळाव्याला असो, सगळ्यांनी पार पाडावा एवढं बोलून माझा कार्यक्रम समाप्त करतो.